सत्य का साहस। एक मोठी आणि खळबळजनक बातमी नागपूरमधून समोर येत आहे। राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाने प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 या मसुद्याविरोधात आता हिंदू संघटनांनी थेट युद्ध पुकारलं आहे। या कायद्यामुळे हिंदू मंदिरांच्या जमिनी भूमाफियांच्या घशात जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून हा कायदा तात्काळ मागे घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। नागपूरमध्ये विविध हिंदू संघटना, देवस्थानचे प्रतिनिधी आणि कायदे तज्ज्ञांनी एकत्र येत माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि अपर विभागीय आयुक्तांना एक तीव्र निषेधाचे निवेदन सादर केले। या निवेदनात अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत। पूर्वी राजे राजवाड्यांनी आणि भाविकांनी मंदिरांच्या पूजेसाठी, उत्सवांसाठी दान दिलेल्या देवस्थानच्या जमिनी या देवतेच्या मालकीच्या आहेत। या हस्तांतरणीय आहेत, म्हणजेच या कोणालाही विकता येत किंवा हस्तांतरित करता येत नाही। पण सरकारच्या या नवीन प्रस्तावित कायद्यात एक मोठा लूपहोल असल्याचा दावा केला जात आहे। अरवेनला हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ नागपूर कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही आलेलो आहोत। महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा कायदा, या कायद्याचा मसुदा पारित करण्यासाठी माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी काही दिवसापूर्वी याच्याबद्दलचा मसुदा आपण सगळ्यांनी चॅनलवर बघितलेला आहे। या मसुद्याबद्दल कोणाला काही हरकत असेल तर त्यांनी आपल्या हरकती नोंदवाव्या, यासाठी त्यांनी मुदत देखील दिलेली आहे। महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि सर्व अधिवक्ता किंवा अनेक संघटनांचे प्रतिनिधी इथे आहेत। आपला हा जो नवीन मसुदा किंवा नवीन कायदा जो शासन पारित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे, याला आपला पूर्णपणे विरोध आहे। आज आम्ही जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव दिलेला आहे, तसेच आम्ही उपायुक्ताला सुद्धा देणार आहे आणि हा कायदा पूर्णपणे हे करावा, रिपील करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहे। आणि जर हे केलं नाही तर आम्ही देशभर आणि पूर्ण राज्यभर आंदोलन करू। अशा कुठलाही कायदा कोणत्याही राज्यात नाही आहे, फक्त महाराष्ट्रात हे सुरू झालेलं आहे। आणि जमीन जे देवस्थानला दिलेली जमीन आहे, त्या जमिनी लोकांनी दिलेले आहेत आणि हे देवांच्या नावाखाली दिलेले आहेत। इथं वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात, लग्न होतात, लग्न मंडप आहेत, अन्नक्षेत्र आहे आणि हे कुठल्याही प्रकारची जमिनी आपल्या जमीन ग्रहांना देऊ नये अशी आमची विनंती आहे। अब तक सत्य का साहस।